आजचा आपला जो सेशन आहे तो आपण घेणार आहे स्क्वेअरवर. स्क्वेअर माहिती आपल्याला वर्ग काढणं आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे. म्हणजे एक्झाम कुठलीही असो त्यामध्ये आपल्याला नाही की तर 2 ते 3 ठिकाणी तरी आपल्याला स्क्वेअर्स करावे लागतात है ना. तो स्क्वेअरचे जेवढे काही प्रकार आहेत म्हणजे काही अवेलेबल आहेत ते सर्व प्रकार तुमचे आजच्या या अर्ध्या तासाच्या व्हिडिओमध्ये काय होऊन जातील, कव्हर होऊन जातील. त्यासोबत तुम्हाला प्रॅक्टिस प्रॉब्लेम सुद्धा दिलेले आहे आणि एकदम हळूवारपणे मस्त तुम्हाला एक्सप्लेन करून मिळणार आहे. तो व्हिडिओ सोबत नक्की शेवटपर्यंत जोडले राहा. जर हा व्हिडिओ तुम्ही एक वेळा पूर्ण केला आणि त्याची जर अजून एखादी तास तुम्ही प्रॅक्टिस केली नंतर, तर मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्हाला स्क्वेअर पूर्ण शिकायची आवश्यकता राहणार नाही. तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये सर्वच प्रकार जे आहे ते कव्हर करणार आहे. तो व्हिडिओला शेवटपर्यंत जोडले राहा. ठीक आहे. तर वेळ न गमावता आपण स्टार्ट करूया. व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. टॉपिक नेम इज अ स्क्वेअर है ना. तो आता यामध्ये बरेचसे प्रकार आहे. तो त्यातला आपण फर्स्ट प्रकार बघणार आहे स्क्वेअर ऑफ नंबर नियर टू 100. म्हणजे 100च्या जवळपासच्या संख्यांचे स्क्वेअर. तो आता इथं लक्षात घ्या 100च्या जवळचे म्हणजे आपल्याला नंबर्स बघायचे आहे 80 ते 120च्या मधातले. म्हणजे 100 पेक्षा 20 न कमी आणि 100 पेक्षा 20 न जास्त. आता 20 नच का बरं, तर मोस्टली आपल्याला 20 पर्यंत जे आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम कुठलीही असो ऍटलिस्ट आपल्याला 20 पर्यंत जे आहे ते स्क्वेअर लर्न पाहिजे है ना. म्हणजे आपल्याला इथं काय गोष्टी माहिती पाहिजे लक्षात घ्या. स्क्वेअर अप टू 20. स्क्वेअर म्हणजे वर्ग मराठीमध्ये. तर आपल्याला 20 पर्यंत वर्ग किंवा ज्याला आपण म्हणून स्क्वेअर पार्ट पाहिजे. आणि दुसरं जे आहे आपलं ऍडिशन आणि सबट्रॅक्शन जे आहे ते फास्ट पाहिजे. म्हणजे या जर दोन गोष्टी आपल्याकडे असतील तर आपण जे आहे विदाऊट पेन पेपरही सुद्धा याचा आन्सर काढू शकतो. म्हणजे आता मला जर कोणी विचारलं की 98चा आन्सर काय आहे, 98चा स्क्वेअर, सो दॅट इज 9604. म्हणजे विदिन सेकंड मध्ये मी त्याचा काय करू शकतो, आन्सर सांगू शकतो. आता 93चा जर मला एखाद्याने विचारला तर दॅट इज 8649. म्हणजे आता तुम्ही बघत असाल की सेकंदात काम होते है ना. तो हे जर तुम्हालाही लर्न करायचं आहे तो काही मोठी गोष्ट नाही आहे. 2 मिनिटानंतर ही गोष्ट तुम्हाला सुद्धा येईल. ठीक आहे. तर आपण बघूया. तुम्ही आता याच्यामध्ये काय केलं, दोन पार्ट केले. एक केला बिलो 100 आणि दुसरा आहे अबो 100. तर बिलो 100 मध्ये जे नंबर्स आहे ते येतील 80 ते 100. 80 ते 100च्या याच्यातले नंबर. तर माझा ते 3 प्रकार येतात. तर ते तीनही प्रकार मी तुम्हाला एक्सप्लेन करत आहे व्यवस्थित. ठीक आहे. आता इथे लक्षात घ्या जसं 98चा मला स्क्वेअर करायचा आहे तो याच्या खाली असे दोन पार्ट करायचे. वन इज अ राईट हँड साइड, सेकंड इज अ लेफ्ट हँड साइड. उजवी बाजू आणि डावी बाजू. ठीक आहे. तो 98 जो आहे तो आपल्याला माहिती आहे 100 सोबत कम्पेअर करायचा आहे. तो 98 100ला 2 कमी आहे. तो उजव्या बाजूला 2चा स्क्वेअर करा. ठीक आहे. आणि लेफ्ट हँड साइडला जेवढ्यानी कमी आहे, जसं 2 कमी आहे हा 100ला, तो हाच 2 लेफ्ट हँड साइडला या वरच्या नंबर मधून आपल्याला काय करायचं आहे, मायनस करायचा आहे. पुन्हा एक वेळा सांगतो 98 जो आहे 100ला 2 कमी आहे तो उजव्या बाजूला 2चा स्क्वेअर केला आणि डाव्या बाजूला काय करायचं आहे तर 98 मधून 2 मायनस. ठीक आहे. तर आता 98 मधून जर 2 गेले तर 96 आणि 2चा वर्ग होतो 4. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, आपली जे उजवी बाजू आहे राईट हँड साइड, इथं आपल्याला ऑलवेज 2 डिजिट नंबर पाहिजे. किती अंकी संख्या पाहिजे, 2 डिजिट नंबर. फक्त राईट हँड साइड साठी अट आहे, लेफ्ट हँड साइड साठी काही अट नाही. लेफ्ट हँड साइडला किती अंकी संख्या असली तरी चालते. ठीक आहे. मग आता राईट हँड साइडला आपली एकच अंकी संख्या आहे, तर मग हिला 2 अंकी कसं बनवायचं, तर या साइडनं ऑलवेज 0 टाकायचा. आता 0 याच साइडनं का बरं द्यायचं त्याचं पण एक्सप्लेनेशन देतो, लक्षात घ्या. जसं आता हा 86 आहे, तो जर मी इकडनं 0 टाकला तर हा दिस विल बी 860. आणि जर इकडनं 0 टाकतो या साइडला तर मग 086 आणि 086 इज नथिंग बट द 86. म्हणजे या साइडला जेव्हा आपण 0 पुट करतो तर नंबरला काही फरक पडत नाही. ठीक आहे. तो अशा अँगलने आपण या साइडने 0 पुट करतो. ठीक आहे. तर मग आता जर इकडे राईट हँड साइडला 2 अंकी संख्या झालेली आहे तर आपल्याला सरळ यांना जॉईन करणार. म्हणजे याचं जे आन्सर आहे दॅट इज 9604. होप यू क्लिअर. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. जसं 93चा स्क्वेअर आहे. ठीक आहे. तो 93 100ला 7 न कमी आहे. तो राईट हँड साइडला आपण 7चा स्क्वेअर केला.
आणि लेफ्ट हँड साईडला काय करायचं, या 93 मधून 7 काय करायचे मायनस. ठीक आहे. मग आता इकडे जर आपण बघितलं 93 मायनस 7 दॅट इज 86. मी तुम्हाला सांगितलं ऍडिशन आणि सबट्रॅक्शन आपलं स्ट्रॉंग पाहिजे आणि आपल्याला 20 पर्यंत स्क्वेअर लर्न पाहिजे. 7चा स्क्वेअर इज 49. आणि जर आता ही आपली राईट हँड साइड, दिस इज लेफ्ट हँड साइड. राईट हँड साइडला जर आपली 2 अंकी संख्या आहे तो डायरेक्टली याला जॉईनच करायचा आहे. म्हणजे आन्सर इज 8649. तर इकडे 2 अंकी संख्या येत असेल तर डायरेक्ट जॉईन करायची आहे. एक अंकी संख्या येत असेल तर एक काय द्यायचा आहे, 0 द्यायचा आहे. ठीक आहे. मग आता आपण आपला नेक्स्ट नंबर बघूया 86. ठीक आहे. तो 86 जो आहे तो 100ला 14 कमी आहे. तो उजव्या बाजूला काय करायचं, 14चा स्क्वेअर आणि डाव्या बाजूला काय करायचं, 86 मायनस 14. ठीक आहे. इकडे घेतो. आता 86 मधून जर 14 काढसाल तुम्ही तर 72 होऊन जाईल तो, है ना. आणि 14चा जो स्क्वेअर आहे दॅट इज 196. मग हा आता इकडे जे आहे आपलं राईट हँड साईडला 3 अंकी संख्या आली, तो असे 3च प्रकार येऊ शकतात. एक तर एक अंकी संख्या येईल, तो 2 अंकी बनवण्यासाठी 0 द्या. 2 अंकी संख्या आली तर डायरेक्ट जॉईन करा. आणि तिसरा एक प्रकार येऊ शकतो की 3 अंकी संख्या. मग अशा वेळेस काय करायचं बघा, युनिट डिजिट आणि 10th डिजिट लिहून घ्यायचा आणि जो हा 100 प्लेसचा डिजिट आहे हा समोर ऍड करायचा. तर 72 प्लस 1 इज 73. म्हणजे आन्सर इज 7396. तो अशा प्रकारे जे आहे आपण हे जे नंबर बघितले हे होते 80 ते 100च्या मधातले जे नंबर आहेत तिथे ही मेथड काय होते, लागू होते. समोर याचे होमवर्क प्रॉब्लेम सुद्धा दिलेले आहे. त्याआधी आपण आता अबो 100 बघू, म्हणजे 100 ते 120च्या मधातले नंबर आपल्याला कसे करता येतील. म्हणजे हे जर आपण 3 आणि 6 एक्झाम्पल बघितले तो 80 ते 120 म्हणजे 40 नंबरचे स्क्वेअर जे आहे आपण इझिली काय करू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. चलो, so hope you understand. Now we'll go to above 100. आता अबो 100 मध्ये मी सांगितलं तुम्हाला इथे आपण नंबर बघणार आहे 100 टू 120 म्हणजे 20 नंबर्स आणखी. ठीक आहे. तो मागच्या सारखंच आहे बघा. पुन्हा इथे 2 पार्ट, एक राईट हँड साइड पार्ट, दुसरा लेफ्ट हँड साइड पार्ट. आता इथे जो आहे 100 पेक्षा हा 3 न काय आहे, जास्त आहे. म्हणजे उजव्या बाजूला आपल्याला 3चा स्क्वेअर आणि डाव्या साईडला काय करायचं बघा, 103 अधिक 3. मागचं जे होतं बिलो वालं होतं म्हणजे कमी होतं, तर कमी होतं तर लेफ्ट हँड साईडला मायनस आणि जास्त जर आहे 100 पेक्षा तर लेफ्ट हँड साईडला वरच्याच नंबर मध्ये तेवढा नंबर काय करायचा प्लस. तो 103 अधिक 3 किती झाले रे, 106. 3चा वर्ग किती होतो, 9. मग मी पुन्हा तेच सांगेल तुम्हाला की उजव्या बाजूला आपल्याला किती पाहिजे, 2 अंकी संख्या. डाव्या बाजूला कितीही अंकी संख्या असली तरी चालते, काही इश्यू नाही. तर मग आता इकडच्या साईडनं आपला 0 टाका. ठीक आहे. तो 0 टाकला, 2 अंकी संख्या झाली, बस याला जॉईन करून द्या. म्हणजे आन्सर इज 10609. ठीक आहे. सेकंड हे एक्झाम्पल बघू आपण आधी. इथे लक्षात घ्या आता हा 100 पेक्षा 9 जास्त आहे. तो इकडे 9चा स्क्वेअर आणि इकडे होणार 109 अधिक 9. वरच्या नंबर मध्ये जेवढ्याने जास्त आहेत 100 पेक्षा ते ऍड करायचे असते. तो 109 अधिक 9 किती रे, तर ते होतील 118. 9चा वर्ग 81 आणि मी तुम्हाला सांगितलं इकडे 2 अंकी संख्या आहे म्हणजे सरळ यांना जॉईन करा. म्हणजे आन्सर इज 11881. ठीक आहे. दुसरा आता 3 अंकी संख्येसाठी. ठीक आहे. तो 19 हा जास्त आहे, तो उजव्या बाजूला 19चा स्क्वेअर आणि डाव्या बाजूला होणार 119 अधिक 19. तर 119 19 138 आणि 19चा जो स्क्वेअर आहे दॅट इज 361. तर मी तुम्हाला सांगितलं लास्टचे 2 डिजिट लिहा, युनिट डिजिट अँड 10 डिजिट, एकक स्थानचा आणि दशक स्थानचा अंक लिहा. 100 प्लेसचा नंबर इकडे कॅरी करा. तो 138 अधिक 3 141. आणि डाव्या साईडला काही अट नाही आहे. डाव्या साईडला एक अंकी संख्या असो, 2 अंकी असो, 3 अंकी असो, इकडे काही इश्यू नाही आहे. आपल्याला फक्त राईट हँड साईडला 2 डिजिट नंबर पाहिजे, बस एवढीच अट आहे. ठीक आहे. तो अशा रीतीने आता तुमच्या लक्षात आलं असेल बिलो 100 आणि अबो 100. तर 20 प्लस 20 40 नंबर आणि याची जर आपण अर्धा ते पाऊण तास व्यवस्थित जर प्रॅक्टिस केली तर तुम्हाला मी गॅरंटी सांगतो की तुम्हाला विदाऊट पेन अँड पेपर तुम्ही काय करू शकसाल, आन्सर काढू शकसाल. अट तेवढीच आहे, 20 पर्यंत स्क्वेअर लर्न पाहिजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपले ऍडिशन आणि सबट्रॅक्शन काय पाहिजे, फास्ट पाहिजे. ठीक आहे. तो नेक्स्ट आपण बघूया. त्याआधी तुम्हाला हे होमवर्क प्रॉब्लेम आहेत जे आपण आता शिकलो.
तर हे बिलो 100 वाले 3 एक्झाम्पल आहे आणि हे अबोव 100 वाले 3 एक्झाम्पल आहे. व्हिडिओला स्टॉप करून सर्वात आधी हे सॉल्व्ह करा, म्हणजे तुम्हाला माहित पडेल कसे सोडवायचे आहेत. आणि नेक्स्ट आपण बघूया स्क्वेअर ऑफ नंबर, ठीक आहे, नियर टू 50. म्हणजे आपण ऑलरेडी 40 नंबरचे घेतलेले आहे आणि आता आपल्याला 40 नंबरचे आणखी बघायचे आहे. म्हणजे 30 ते 70च्या मधातले नंबर याच्यामध्ये काय होऊन जातील, कव्हर होतील. तर मग आता मगासारखंच पहिले बिलो 50, बिलो 50 म्हणजे मग 30 ते 50च्या मधातले नंबर इथं कव्हर होतील. फक्त इथं जे आहे एक थोडस 100च्या जवळचे जे नंबर होते त्याच्यापेक्षा थोडस डिफरंट आहे. इथं काय करावं लागते बघा, मॅजिकल नंबर आहे. तो इथं मॅजिकल नंबर 25 है ना. तर या मॅजिकल नंबरचा आपल्याला यूज करायचा आहे इथं. तो कशा प्रकारे करायचा आहे ते मी तुम्हाला सांगतो. आणि ह्या जर दोन गोष्टी तुम्हाला समजल्या, 100च्या जवळचे आणि 50च्या जवळचे, तर जी कठीण एक टास्क आहे यानंतर ती म्हणजे स्क्वेअर रूट काढणे. ठीक आहे, स्क्वेअर रूटचा एक व्हिडिओ ऑलरेडी आपल्या साईडवर ओपन आहे. ठीक आहे, आणि तो मी पुन्हा एक वेळा लागला चांगल्याने घेणार आहे. तो ते पण याच्यानुसार काय होऊन जाते, इझी होऊन जाते आपल्यासाठी स्क्वेअर रूट काढणं सुद्धा. ठीक आहे, तो आता इथे लक्षात घ्या, दोन पार्ट पुन्हा. फर्स्ट इज द राईट हँड साइड, नेक्स्ट इज द लेफ्ट हँड साइड. तो हा दोन्ही कमी आहे. आता याला जे कम्पेअर करायचं आहे ते 50 सोबत. 100च्या जवळ होते 100 सोबत कम्पेअर, आणि 50च्या जवळचे नंबर बघत आहेत तर आपल्याला कम्पेअर कोणासोबत करायचं आहे, 50 सोबत. ठीक आहे, मग आता आपण काय करत होतो, 100च्या जवळ जेवढ्यानी कमी किंवा जास्त आहे तो वरच्या नंबर मधून मायनस किंवा प्लस करत होतो. आता आपल्या मॅजिकल नंबरचं काम तेच आहे की जे मायनस किंवा प्लस करायचं आहे ते लेफ्ट हँड साइडला कशामध्ये करायचं, 25 मध्ये. आणि बिलो मध्ये खेळत आहे म्हणजे मायनस करायचं आहे. तो लेफ्ट हँड साइड इज 25 मायनस 2. तो 20 मायनस 25 मायनस 2 इज 23 and a square of 2 is 4. अगेन ती अट आहे की राईट हँड साइडला आपल्याला 2 डिजिट नंबर पाहिजे आणि लेफ्ट हँड साइड साठी काही अटच नाही आहे. ठीक आहे, तर मग आता याला 2 अंकी बनवायचं आहे. त्याचं एक्सप्रेशन आपण ऑलरेडी बघितलं, तो 0 देऊन द्या म्हणजे आन्सर विल बी 2304. ठीक आहे, नेक्स्ट जर आपण बघितलं 42चा, तो 42 जर बघितला तर 50 ला 8 लेस आहे. तो राईट हँड साइड आपल्याला काय करायचं आहे, 8चा स्क्वेअर, सॉरी राईट हँड साइड 8चा स्क्वेअर, आणि लेफ्ट हँड साइड जे काही प्लस मायनस आपल्याला आता करायचं आहे ते कोणासोबत करायचं आहे, आपल्या मॅजिकल नंबर सोबत. मॅजिकल नंबर इज 25. ठीक आहे, मग आता बघा 25 मधून जर आपण 8 काढले तर किती राहतील, 17, आणि स्क्वेअर ऑफ 8 इज 64. उजव्या बाजूला जर 2 अंकी संख्या असेल तर टेन्शन घ्यायची आवश्यकताच नाही, सरळ याला काय करा, जॉईन करा, म्हणजे आन्सर झालं 1764. ठीक आहे, नेक्स्ट आपण बघूया 32चा स्क्वेअर. तो हा 50 ला 18 ने लेस आहे, 50 ला 18 ने कमी आहे ना. तो 18चा स्क्वेअर उजव्या बाजूला, आणि डाव्या बाजूला काय रे, तर 25 मायनस 18. तर 25 मायनस 18 म्हणजे 7, आणि 18चा वर्ग किती, 304. तर मी तुम्हाला सांगितलं उजव्या बाजूला जर 3 अंकी संख्या असेल तर शेवटचे 2 नंबर लिहा म्हणजे 24, आणि 3 ला समोर काय करा, ऍड करा. तो 7 आणि 3 किती झाले, 10. ठीक आहे, म्हणजे 1024 इज द आन्सर. होप यू अंडरस्टँड. फक्त इथं नवीन एकच गोष्ट आहे की आपल्याला मॅजिकल नंबर सोबत प्लस मायनस करायचं आहे जेव्हा आपण 50च्या जवळच्या नंबरचे काय करत आहे, स्क्वेअर करत आहे. ठीक आहे, बाकी सर्व काही सेम आहे. राईट हँड साइडला 2 डिजिट नंबर पाहिजे, लेफ्ट हँड साइडला किती अंकी संख्या असली तरी चालते. नाव द नेक्स्ट इज द अबोव 50. तो इथे जे आपण नंबर बघणार आहे दॅट इज बिटवीन 50 टू 70. अगेन मॅजिकल नंबर इज 25. ठीक आहे, मग आता लक्षात घ्या, जसं हा 50 पेक्षा 3 ने जास्त आहे, तो 3 ने जास्त आहे, तर इकडे 3चा स्क्वेअर, आणि इकडे जे आहे 25 प्लस 3, जे काही प्लस मायनस करायचं आहे मॅजिकल नंबर सोबत. सो दिस इज 28, 3 स्क्वेअर इज 9. तर याला 2 डिजिट नंबर बनवण्यासाठी काय द्यावं लागेल, 0. इकडे 2 डिजिट नंबर पाहिजे असते, इकडची अट नाही आहे, पुन्हा पुन्हा रिपीट करत आहे तुम्हाला. तर 2809 विल बी द आन्सर. ठीक आहे, आता याला जर आपण बघितलं तो हा 9 नी जास्त आहे, 50 सोबत कम्पेअर करायचं आहे आपल्याला, 50 पेक्षा 9 नी जास्त आहे. तो राईट हँड साइड 9चा स्क्वेअर, and left hand side is a 25 plus 9. So 25 plus 9 is a 34, and square of 9 is a 81.
आता इथे जर बघितलं आपण तर उजव्या बाजूला 2 अंकी संख्या आहे, तो डायरेक्टली याला काय करायचं आपल्याला जॉईन करायचं आहे. म्हणजे आन्सर विल बी 3481. ठीक आहे. नेक्स्ट बघा, जर 68 चा स्क्वेअर आहे तो हा 18 ना जास्त आहे, 50 पेक्षा, तो 18चा स्क्वेअर. आणि इकडे काय करायचं आपल्याला 25 अधिक 18. तर 25 अधिक 18 जर आपण बघितलं तर 43 होऊन जातील. बघा यातले 15 याच्यात टाका, 25 अधिक 15 होतात 40 आणि वरचे 3 किती रे 43 म्हणजे 43. आणि स्क्वेअर ऑफ 18 जर आपण बघितलं दॅट इज 324. किती आहे तो 324. मग आता यातलं काय करा, हे 24 लिहून घ्या. मी तुम्हाला सांगितलं शेवटचे 2 अंक लिहा आणि उरलेला डिजिट समोर काय करा ऍड करा. म्हणजे 43 प्लस 3 इज 46. तर आपण बिलो 50 बघितले आणि नंतर कोणते बघितले मग अबो 50. तर याच्यानुसार तिथे आपण 40 नंबर करू शकतो 80 ते 120 च्या मधातले, आणि इथं जे आहे आपण 30 ते 70 च्या मधातले नंबर करू शकतो. आणि याची जर आपण प्रॅक्टिस केली, आधी थोडी पार्ट वाईज प्रॅक्टिस करायची. जेवढे नंबर ऑफ प्रॉब्लेम तुम्ही जास्त प्रॅक्टिस करसाल तेवढी तुमची याच्यामध्ये जे आहे स्पीड वाढलेली राहील. आणि थोडं जर याला खेळत खेळत आपल्या मित्र सर्कल मध्ये खेळले तुम्ही तर मग तुम्हाला ओरली सुद्धा याचे आन्सर काय होतील फाइंड होऊ शकतात. ठीक आहे. तर याचे पण होमवर्क किंवा हे बघितल्याबरोबर आधी हे बिलो 50 वाले 3 एक्झाम्पल दिलेले आहे आणि अबो 50 वाले 3 एक्झाम्पल दिलेले आहे. तर हे ट्राय करून घ्यायचे. ठीक आहे. आता नेक्स्ट जर आपण बघतो, ठीक आहे, तर हे आपल्या नेक्स्ट मंथ मध्ये जे आहे 2 नवीन बॅचेस सुरू होत आहे. त्याबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपली जे बॅच आहे फर्स्ट बॅच आता यावेळेची ती होत आहे 9 जूनला सुरू, 9 जून 2025 ला, ज्याचा टायमिंग आहे मॉर्निंग 8 ते 10. आणि एक होत आहे 23 जूनला, जिचा टायमिंग आहे 10 ते 12. त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन जे आहे ते स्टार्ट झालेले आहे. तर वेळ न गमावता तुम्ही रजिस्ट्रेशन करून घेऊ शकता. कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यावर कॉन्टॅक्ट करा, तर तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन मिळून जाईल. ठीक आहे. तर आपण अजून संपलेलं नाही आहे आपलं, हे 2 प्रकार आपण बघितले. यानंतर जे आहे आपल्याला बघायचं आहे नेक्स्ट आपण बघणार आहे स्क्वेअर ऑफ नंबर विच एंड्स ॲट 0 और 5. अशा संख्यांचे स्क्वेअर ज्याच्या शेवटी काय असते, एक तर 0 असते किंवा 5 असते. तर आता इथे लक्षात घ्या, जसं 30चा स्क्वेअर आहे तो याला काय करायचं लक्षात घ्या, 3चा स्क्वेअर किती होतो रे 9. आणि एक झिरोचे होत असतात 2 झिरो. 3चा वर्ग 9 म्हणजे जो इकडचा नंबर आहे त्याचा स्क्वेअर करा आणि एक झिरोचे किती होतात 2 झिरो. आता 4चा जो वर्ग आहे तो 16, एक झिरोचे होतील 2 झिरो म्हणजे 40चा वर्ग किती 1600. त्याच्यानंतर 80चा बघसाल तर 8चा 64, एक झिरोचे किती 2 झिरो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मला जर एखाद्याने विचारलं की 700चा स्क्वेअर किती 700चा, तर मग सरळ 7चा वर्ग 49 आणि 2 झिरोचे जे आहे ते होतील 4 झिरो. म्हणजे स्क्वेअर करत असताना जो नंबर आहे त्याचा स्क्वेअर करून घ्यायचा. एक झिरोचे होतात 2 झिरो, 2 झिरोचे 4 झिरो, 3 झिरोचे 6, 4चे 8. ठीक आहे. म्हणजे जेवढे नंबर ऑफ झिरो त्या स्क्वेअर संख्येच्या शेवटी असतील त्याचे काय करायचे डबल. आणि रिव्हर्स मध्ये जेव्हा आपण स्क्वेअर रूट काढतो तर 4 झिरो असेल तर 2 झिरो, 2 झिरो असेल तर 1 झिरो. तिथं सुद्धा हे आपल्याला कामात पडते. ठीक आहे. तो स्क्वेअर ऑफ नंबर अशा संख्यांचे स्क्वेअर ज्यांचा शेवट कशाने होऊन राहिला 0 ने. ठीक आहे. एक लास्ट प्रकार आपला स्क्वेअर मधला, आणि त्याच्यानंतर मग आपण बघूया म्हणजे कुठल्याही संख्या, म्हणजे यातलं जर आपल्याला नाही आठवलं काय मॅजिकल नंबर होता, 100च्या जवळचं काय होतं, 50च्या जवळचं काय होतं, वेळेवर जर कन्फ्युजन झालं तर मग एक रामबाण उपाय सुद्धा आपण बघणार आहे याच्यानंतर. आणि तो जर आपण केला तर मग समजा इकडचं आपल्याला काही नाही आठवलं, आता हे जर आपल्याला येत आहे तर आपला टाइम नक्कीच सेव्ह होतो. म्हणजे त्याच्यानुसार जर आपल्याला फॉर एक्झाम्पल 5 सेकंद लागत असेल, 10 सेकंद लागत असेल, तर इथे आपण ह्या ज्या आता मेथड शिकलोय ती जर तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस केली तर 1 आणि 2 सेकंदात तुमचं काय निघू शकते आन्सर निघू शकतो. आणि आपल्या एक्झामची नीड आहे, टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट है ना. आता बघूया आपण अशा संख्यांचे स्क्वेअर ज्याच्या शेवटी काय असते 5 असते. तो काय करायचं बघा, हा 5 आहे, 5चा स्क्वेअर किती होतो रे 25, 25. तो लिहून घ्यायचा 5 स्क्वेअर इज 25. आणि हा जो 3 आहे, 3 पेक्षा एक ना मोठी संख्या म्हणजे 4 यांचा गुणाकार करायचा. 3 चौक किती रे 12, म्हणजे 35चा स्क्वेअर किती झाला 1225. आता इथे जसं आहे 5चा स्क्वेअर 25, एक पेक्षा एक ना मोठी संख्या कोणती 2, या दोघांचा गुणाकार 2 1 जा 2,
म्हणजे 15चा स्क्वेअर किती झाला 225. त्याच्यानंतर जर आपण 95चा बघतो तो 5 स्क्वेअर इज अ 25 आणि 9 मल्टिप्लाइड बाय किती करावं लागेल आपल्याला 10. तर 9 10 किती झाला 90. म्हणजे आन्सर इज अ 9025. म्हणजे जर शेवटी 5 आहे तो 5चा वर्ग 25 लिहून घ्या आणि लेफ्ट हँड साईडचा जो नंबर आहे त्याच्यापेक्षा एक ना मोठी संख्या घेऊन मल्टिप्लाय करून टाका, झाला आपला आन्सर. समजा एखादी मोठी संख्या बघायची आहे तर लक्षात घ्या, जसं मला 115चा स्क्वेअर करायचा आहे, तो 5चा स्क्वेअर जो आहे तो 25 आणि आता हे उरलेले 11, तो 11 पेक्षा एक ना मोठी संख्या आहे 12. तो 12 गुणिला 11 जे आहे ते होतात 132, 132. म्हणजे याचा आन्सर काय झाला 13225. तर विदिन सेकंड असं ज्याच्या शेवटी 0 आहे आणि ज्याच्या शेवटी 5 आहे त्याचे स्क्वेअर आपण अशा प्रकारे काय करू शकतो, फाइंड करू शकतो. मी तुम्हाला आणखी एक सांगू इच्छितो की जे आपण 100 आणि 50च्या जवळचे बघितले तसेच 100 नुसार आपण 1000च्या जवळचे पण करू शकतो आणि 50 नुसार जे आहे ते 500च्या जवळचे करू शकतो. 500 साठी जो मॅजिकल नंबर राहणार आहे दॅट विल बी 250. पण एक्झाम मध्ये त्याचं जे रिलेव्हन्स आहे ते फार कमी आहे, म्हणून मी या व्हिडिओमध्ये त्याला काय केलं नाही, कव्हर नाही केलं है ना. म्हणजे जेवढे की आता मुलांनी एक्झाम दिलेल्या आहे तो मोस्टली जे आपले स्क्वेअर करायसाठी येतात ते 120 पर्यंतचे नंबर येतात आणि त्यासाठी आपण पूर्णपणे ते बघितलेलं आहे. तर आता शेवटी जे आपण बघणार आहे तो आहे आपला एक रामबाण उपाय है ना. तो हे होमवर्क पहिले ज्याच्या शेवटी 0 आहे आणि ज्याच्या शेवटी काय आहे 5 आहे. तो एक आता आपल्याला याच्यानंतर जो बघायचा आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की स्क्वेअर ऑफ एनी नंबर. म्हणजे आता काही जणांना काय होतं ना की कन्फ्युजन होते की अरे हे 100च्या जवळचे होते की 50च्या जवळचे होते की 0 होता की 5 होता. असं जर तुम्हाला काही कन्फ्युजन होत असेल तर डोंट टेक अ लोड. आपण बघणार आहे आता स्क्वेअर ऑफ एनी नंबर. म्हणजे तो 100च्या जवळचा असो, 50च्या जवळचा असो, कोणाच्या दूरचा असो की कुठलाही असो. तर ही मेथड जर तुम्ही बघितली तर तुम्ही कुठल्याही संख्येचा काय करू शकता, स्क्वेअर फाइंड करू शकता. ठीक आहे. तो या मेथडसाठी हा फॉर्म्युला आहे ए प्लस बी होल स्क्वेअर इथं ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर. तर हा फॉर्म्युला सर्वांनाच माहिती आहे, ऑलमोस्ट लर्न आहे सर्वांना. याचा यूज स्क्वेअर साठी होतो, कदाचित हे माहित नसेल तर आपण आता शिकून घेऊया कशा प्रकारे करता येईल. जसं आता मला 34चा स्क्वेअर करायचा आहे, ठीक आहे. तो यामध्ये पहिला नंबर जो आहे तो हा जो 3 आहे 10th डिजिट त्याला ए कन्सिडर करायचं आणि हा जो सेकंड नंबर आहे जो 4 आहे आपला किंवा युनिट डिजिटला आपण बी कन्सिडर करू आणि 10 डिजिटला काय म्हणू, ए म्हणू. तर आता व्यवस्थित लक्षात घे जा, मी इथे 3 पार्ट करत आहे, ठीक आहे. तुम्ही फॉर्म्युला विसरून गेले तरी चालेल, फक्त इथं लक्ष द्या माझ्याकडे. आता या नंबरचा स्क्वेअर इथे म्हणजे 4चा स्क्वेअर, तो 4चा स्क्वेअर आहे 16, ठीक आहे. त्यानंतर या नंबरचा स्क्वेअर इथे 3चा वर्ग किती रे 9. तर हे आपले दोन पोर्शन निघाले. आता मधातल्या ठिकाणी काय करायचं आहे, या दोघांचा गुणाकार म्हणजे 4 3 जा 12, 4 3 12 आणि जो गुणाकार आहे त्याची करायची डबल, 4 3 12 आणि 12चे डबल किती म्हणू आपण 24. मग यातलं काय करायचं, आता आपला जो 3 पार्ट झाले बघा, हा पार्ट, हा फर्स्ट सेकंड आणि थर्ड. तो प्रत्येक पार्ट मधला आपल्याला फक्त युनिट डिजिट पाहिजे. मग आता युनिट डिजिट म्हणजे एका स्थानचा अंक 16 मध्ये कोण आहे 6, तो 6 ला लिहून घ्या आणि 1 समोर ऍड करा. तर तुम्ही याला असंही बघू शकता 4 आणि 1 5 किंवा तुम्ही असंही बघू शकता 24 आणि 1 25. तो 25चा आपल्याला युनिट डिजिटच लिहायचा आहे म्हणजे 5 आणि जो उरलेला 2 आहे तो समोर कॅरी करायचा आहे. म्हणजे 9 अधिक 2 किती झाले रे 11. म्हणजे याचा आन्सर झाला 1156. आता हे समजून सांगताना मी तुम्हाला थोडासा वेळ घेत आहे, नाही तर अजून आपण याला फास्ट मध्ये करू शकतो. त्याला मोठा नंबर बघायला लागला थोडासा, पुन्हा 3 पार्ट. 8चा जो वर्ग आहे दॅट इज 64, 7चा जो वर्ग आहे 49. मग हे 8 गुणेला 7, तो 8 7 होतात 56 आणि 56चे डबल. तर 56चे डबल करत असताना तुम्ही 50चे डबल 100, 6चे डबल 12 असं करू शकता. दॅट इज 112. मग आता इथला किती रे 4. तुम्ही असंही करू शकता बघा, 6 2 8, मग हे उरले 11, तो 11 समोर ऍड करा, ठीक आहे. तर याची ऍडजस्टमेंट एक वर टाका म्हणजे 50, उरले किती 10, 50 आणि 10 किती रे 60. तो अशा प्रकारे आपण कुठल्याही नंबरचा स्क्वेअर करू शकतो. चाहे तो आणखी एक एक्झाम्पल सांगतो बघा इकडे लागल्यास. आता आपण बघूया 67चा, ठीक आहे. अजून एक दोन सांगतो लागल्यास.
तो 7चा स्क्वेअर 49, 6चा स्क्वेअर 36, 7 सकम 42, 42चे डबल 84, मग इथला किती रे 9, हा 4 आणि 4 8, 8 जर इकडे टाकला तर 44, म्हणजे 4 टाका 40, वरचे 4 किती 44. अजून जर एखादा बघायचं झाला तर बघा, समजा 56चा बघायचा आहे, 56चा नाही ना, हा 56चा बघायचा आहे सरळ, 6चा वर्ग 36, 5चा किती रे 25, 6 पंच 30 चे डबल 60, इथला आला 6, हा 3 अधिक 0 3, आणि 6 इकडे ऍड करा, 25 अधिक 6 किती 31. ठीक आहे, याची एवढी प्रॅक्टिस करा, एवढे नंबर घ्या की मी तुम्हाला सांगतो मग नंतर हे कशा प्रकारे होईल. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करून ते लिहून घेता. आता जसं मला एखादा नंबर मी घेतो की 74चा करायचा आहे. ठीक आहे, म्हणजे माझ्या स्क्रीनवर मला दिसत आहे एक्झाम देत असताना 74चा स्क्वेअर करायचा आहे. तो सिंपल मध्ये मी काय करतो, 4चा वर्ग 16, 6 आत्ताला 1, 4 7 28 चे डबल 56 आणि 1 57 राहिले 5, 7चा वर्ग 49 आणि 5 किती झाले रे 54. म्हणजे हे पार्ट वगैरे जे आहे तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे, पण पोहोचायचं आपल्याला इथे आहे. म्हणजे कुठलाही जरी आपल्याला नंबर दिला, जसा 86चा स्क्वेअर, तो 6चा वर्ग 36, 6 8 आले 3, 8 सकम 48 डबल 96 आणि 3 99, म्हणजे 9, 8चा वर्ग 64 अधिक 9 आपल्याला करायचे आहे, तर 64 अधिक 9 होतात 73. तर याच्यात तुमच्या लक्षात येत असेल आपली ऍडिशन फास्ट पाहिजे है ना, आणि आपल्याला अगेन तेच सांगेल की 20 पर्यंत स्क्वेअर काय पाहिजे पाठ पाहिजे. तर तुम्ही अशा प्रकारे इथे पोहोचले पाहिजे, तोपर्यंत आपल्याला त्याची काय करायची आहे प्रॅक्टिस करायची, ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे हे स्पीडअप होऊन जाईल तुमचं काम, आणि स्पीड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू युअर प्रॅक्टिस. जेवढी जास्त तुम्ही जे शिकलेले आहात त्याची प्रॅक्टिस करसाल, तेवढी जास्त तुमची स्पीड काय असेल वाढलेली असेल. आता सेकंड आपल्याला बघायचं आहे, 3 अंकी संख्यांचा जर आपल्याला स्क्वेअर करायचा आहे तो कशा प्रकारे करायचा. ठीक आहे, मग आता याच्यात कोण ए आणि कोण बी, तो 17 इज अ ए, 17 इज अ ए अँड 8 इज अ बी. तो अगेन आपले 3 पार्ट जसं मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, तो इथे 8चा स्क्वेअर पाहिजे आपल्याला, तो 8चा स्क्वेअर 64, आणि इकडे 17चा स्क्वेअर, तो 17चा स्क्वेअर आहे 289, 20 पर्यंत स्क्वेअर पाहिजे मी तुम्हाला सांगितलं आहे. ठीक आहे, आता 17 8 जर बघितलं आपण, पाडे पण आपल्याला पाठ पाहिजे 20 पर्यंत. ठीक आहे, तर 17 8 जर बघितलं तर 136 उर राहिले आपले है ना, आणि 136च्या डबल होतात 272. मग आता पुन्हा तेच या दोघांचा गुणाकार केला, 17 8 136, आणि 136चे डबल किती 272. मग इथला किती रे 4, हा 6 अधिक 2 किती 8, आणि मग उरलेले 27 जे आहेत ते समोर कॅरी करा, तर 9 अधिक 7 झाले आपले 16, 16 6 हाताला 1, 8 2 10 आणि 11, 11 1 हाताला 1, 2 आणि 1 किती रे 3, म्हणजे आन्सर किती झाला आपलं 31684. तो मोठेही नंबर असेल, 3 अंकी संख्या असेल तर आपण अशा प्रकारे करून घेऊ शकतो. समजा हा नंबर आहे, यालाही आपण बघू, काही हरकत नाही. तो पुन्हा 22 इज अ ए आणि 6 इज अ बी, तो 6चा स्क्वेअर 36, 22चा स्क्वेअर करसाल दॅट इज 484, आणि मग आता 22 गुन्ह्याला आपल्याला किती करायचे आहे 6, तर ते किती होतील साइन दोन्ही समजा 12, 120 साइन दोन्ही 12, 132 है ना, 120 सॉरी 132 चे डबल, तर 132 चे डबल होतात 264, यांचा गुणाकार आणि त्याचे डबल. तो इथला कोण रे 6, हा 3 अधिक 4 किती 7, मग 26 समोर कॅरी झाले, तो सरळ 6 टाकायच्यात म्हणजे 90 होता, 490 अधिक 20 म्हणजे 510, 490 अधिक 20 किती 510. तो अशा प्रकारे आपण 3 अंकी संख्येचे 2 अंकी संख्येचे म्हणजे या मेथडनी जे आहे स्क्वेअर काय करू शकतो फाइंड करू शकतो. आता इन केस एखाद्याला जर प्रश्न पडला की सर जर 4 अंकी संख्या आली, येत तर नाही, विचारल्या जात नाही, मोस्ट ऑफ द जे एक्झाम आहे आतापर्यंत तर विचारला गेलं नाही, पण जर असं कधी 4 अंकी संख्येचं आलं तर एक तर त्याला कोणीतरी डिवाइडला राहील, अदरवाईज मग अशा ठिकाणी काय करायचं, तर सरळ आपलं मल्टिप्लिकेशन करून घ्यावं लागेल, 4 डिजिट इंटू 4 डिजिट. स्क्वेअर इज नथिंग बट आपल्याला 16चा स्क्वेअर करायचा आहे किंवा वर्ग करायचा आहे, म्हणजे आपल्याला करायचं काय आहे 16 इंटू 16. तसंच मग 4282चा स्क्वेअर करायचा आहे, तर नेमकं आपल्याला काय करायचं आहे 4282 गुणेला 4282. तो अशा प्रकारे आय थिंक जेवढं काही एक्झाम साठी आहे तेवढं तुमचं सर्व काही कव्हर झालेलं आहे. हे जे आता तुम्ही लर्न केलं त्याच्याशी रिलेटेड प्रॉब्लेम मी पुन्हा सजेस्ट तुम्हाला तेच करेल की तुम्ही जे आहे जे काही लर्न करून राहिले
त्याच्यासोबत मी त्याच्यानंतर होमवर्क प्रॉब्लेम दिलेले आहे. तो व्हिडिओला पॉज करून नक्की ते पहिले प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. कारण कसं आहे ना की एखादी गोष्ट जोपर्यंत आपण करून पाहत नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्यावर कॉन्फिडन्स येत नाही की ती आपल्याच्यानं होणार किंवा नाही होणार. आणि तेव्हाच प्रॅक्टिस करून घ्या, खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यासाठी तुम्हाला बरेचसे व्हिडिओ बघावे लागतील युट्यूबवर. हे सर्व काही इन्फॉर्मेशन जे आहे तुमच्यासाठी एका ठिकाणी आलेली आहे. तर मित्रांनो, आजची जर इन्फॉर्मेशन हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की त्याला शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि नेमका आणखी तुम्हाला कुठल्या टॉपिकवर जर तशा प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की आमच्यासोबत कनेक्टेड राहा आणि तुम्ही सजेस्ट सुद्धा करू शकता. व्हॉट्सअप नंबर जसा मी तुम्हाला दिलेला होता त्या नंबरवर तुम्ही आमच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे अशाच प्रकारचे व्हिडिओ आणि जे काही एक्झाम रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे ती फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तुमच्याजवळ पोहोचून जाईल. धन्यवाद.